हे सध्या उद्धव ठाकरेंसमवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। उद्धव ठाकरे सध्या धाराशिव मधल्या इटकूर या गावामध्ये पोहोचलेले आहेत। मोठा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय। संजय राऊत देखील यावेळेला त्यांच्या सोबत आहे। या अगोदर लातूरच्या काटगावात उद्धव ठाकरेंनी पाहणी केलेली होती। इथल्या शेतकऱ्यांनी त्यासोबतच पूरग्रस्तांनी देखील आपल्या व्यथा या उद्धव ठाकरेंच्या समोर मांडलेल्या होत्या आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे धाराशिवमध्ये पोहोचलेले आहेत। धाराशिव मधल्या इटकूरमध्ये उद्धव ठाकरे हे आता सध्या पाहणी करणार आहेत। त्यासोबतच इथले जे कुठले शेतकरी असतील, पूरग्रस्त असतील, त्यांचं काय नेमकं नुकसान झालेलं आहे याची देखील माहिती उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत। दरम्यान मराठवाड्यातले बहुतांश नेते सध्या उद्धव ठाकरेंसोबत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अंबादास दानवे असतील, चंद्रकांत खैरे असतील, याशिवाय इतरही काही महत्त्वाचे नेते सध्या उद्धव ठाकरेंच्या सोबत पोहोचलेले आहेत। धाराशिव, लातूर त्यासोबतच बीड या जिल्ह्यांना प्रामुख्यानं सर्वाधिक फटका या अतिवृष्टीचा बसलेला आहे। यात सगळ्यात जास्त जे नुकसान झालेलं आहे ते म्हणजे धाराशिवमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आणि अशाच धाराशिव जिल्ह्यातल्या इटकूर या गावामध्ये आता पाहणी दौरा उद्धव ठाकरेंचा सध्या सुरू आहे। धाराशिवच्या कळंब परिसरामध्ये हे इटकूर गाव आहे आणि आता या सगळ्या दरम्यान उद्धव ठाकरे यांना माईक देण्याचा सध्या प्रयत्न केला जातोय। उद्धव ठाकरे आता माईकवरून काही संबोधन करतायत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ओमराजे नाईक निंबाळकर हे देखील आपल्याला त्यांच्या समवेत पाहायला मिळतात। ओमराजे नाईक निंबाळकर हे असे लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांनी स्वतः या पुराच्या पाण्यामध्ये उतरून लोकांना प्रत्यक्षपणे मदत केलेली होती। खूप पैसे लागले, खूप खर्च त्याच्यामुळे आता त्यांनी जी मदत दिलेली आहे, जाहीर केलेली आहे, जाहीर केले 2,200 कोटी का काय 2200 काय असेल ती पूर्ण मराठवाड्याचं जे नुकसान झालं ते बघितल्यानंतर पर हेक्टरी तुम्हाला किती मिळणार? 7,000 रुपये। त्या शेतकऱ्याची संख्या आणि मदत जर बघितले तर 7,000 रुपये पण नाही येत साहेब। 7,000 आता हे जे पिकाची जी नासाडी झालेली आहे ती साफ करायला किती लागणार? बरोबर आहे। मला म्हणायचंय तुम्हाला एवढा शेतकरी जो करतोय सगळ्यांना कदम केलं पैसे दमत नाही आम्ही शेतकरी पैशामुळे केलं काही माझं 2-3 गोष्टी कारण मी आता येताना भेटतच आलो तुमच्यासारख्या सगळ्या शेतकऱ्यांना। 2 गोष्टी, एक तर कर्जमुक्ती नंबर 1, दुसरी गोष्ट साधारणतः जी मागणी आहे ती सरसकट पर हेक्टरी 50,000 रुपयांची शेतकऱ्यांची मागणी आहे। बरोबर तुमचं काय विरोध होत का? बँकेचं फुल सारखं कर्ज भरा बँकेचं फुल सोयाबीन अशी झाली कसं भरा बँकेचं फुल सारखंच येते कर्ज उचललं। आणि दुसरी गोष्ट काय हे अरे शान बसा ना रे, शान बसा ना माग, शान बसा गे। एक काम करा कारण मदत जाहीर केलेली आहे। ऐका हे तर आहे तुमचेच आहेत, आपलेच आहेत। 2 वाजता पाणी आलं आता काय करायला पाहिजे, मदत जी जाहीर केली त्या मदतीची मागणी तर आपण आता ती लावून धरू। तुम्हाला बोलायचंय का?
सरकार साहेब आपण माग एक त्याला बंद करा सारे पोटे पाणी होते, सारे भाजी हा काही मोठे शेळ्या वाहून गेल्यात. आज शेळ्या समजा पीक हे समजा काही राहिलेलं नाही घरात. इथं आम्ही पसार गेला, इथं रानात राहतात, काही घरात नाही. लेकराच्या वह्या पण गेल्यात. आता सध्या पाया नाही आमचे खायला जनावरांचे पायपर गेले पुन्हा पाईप गेलेत. म्हणजे शेतीत म्हणजे काही राहिलं बी नाही शेतीत. आणि सध्या आम्हाला जनावराला